आज मी साबुदाण्याचे पापड बनवणार आहे, जे तळल्यानंतर एकदम छान असं फुलतं। फक्त 3 इंग्रेडियंट्सचा वापर करून हे पापड बनवून होतं। अजिबात इथे मी उकड काढणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे पापड बनवून होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। 1 कपभर साबुदाणा हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि साबुदाणा भिजून चांगलंसं फुललेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण हे चांगलंसं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे सर्व चांगलंसं मिसळून घेतलेले आहे। तर आता आपण पापड बनवूयात। तर इथे मी पापड बनवण्यासाठी काही डब्यांची टोपणं घेतलेली आहेत, स्टीलच्या वाट्या घेतलं तरीही चालेल। आता या टोपणांना तेल लावून घेऊयात, म्हणजे यामधलं पापड सहजरित्या निघतील। व्यवस्थित असं इथे हे 4 टोपणांना मी तेल लावून घेतलेले आहे। मीठ आणि जिरे मिक्स केलेलं साबुदाणा घेऊयात आणि या टोपणामध्ये आपण हे साबुदाणा टाकून घेऊयात। 4 चमचे आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। व्यवस्थित असं आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं आहे। तर याच अशा प्रकारे आपले सर्व टोपणांमध्ये आपण साबुदाणा भरून घेऊयात। साबुदाण्याचं एकच लेयर लावायचं आहे। टोपणं किंवा वाट्या वापरण्याऐवजी इडलीचं जे भांडं असतं त्यामध्ये हे पापड बनवलं तर हे अगदी सहजरित्या पापड होतात। आता आपण याचे पापड वाफवून घेऊयात। तर कढईमध्ये 2-3 ग्लास मी पाणी घातलेले आहे आणि यावर हे अशा प्रकारची जाळी असलेली प्लेट ठेवायची आहे, चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये आपण हे टोपणं ठेवून घेऊयात। आता यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि मिनिटभर आपण हे पापड चांगलंसं स्टीम करून घेऊयात। तर इथे 1 मिनिट झालेले आहेत। साबुदाणा थोडंसं असं ट्रान्सलुसंट किंवा ट्रान्सपरंट दिसू लागलं की हे साबुदाणा चांगलं असं वाफवून घेतलेलं आहे असं समजायचं। जर साबुदाणा एखाद्या वेळेस चांगलं असं वाफवलं गेलं नाही तर पापड हे तुटू लागतात। तर आपण हे काढून घेऊयात। एकदम चिल्ड पाणी, फ्रीजमधलं पाणी घेतले आहे आणि यामध्ये आपण हे टोपणं काढून ठेवूयात, म्हणजे हे पापड एकदम पूर्णपणे थंड होतात आणि टोपणातून सहजरित्या हे पापड निघतात। तर बाकीचेही टोपणं आपण या चिल्ड पाण्यामध्ये ठेवून घेऊयात। एकदा हे पापडचं भांडं पूर्णपणे थंड झालं की अगदी सहजरित्या यातलं पापड बाहेर निघतं। तर पापड आता आपण कडकडीत उन्हामध्ये आपण हे पापड वाळण्यासाठी टाकूयात। वाळवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, 1 दिवसामध्ये हे पापड वाळून जातं। तर याच प्रकारे आपण सर्व पापड इथे मी वाळवण्यासाठी घातलेले आहे। पापडचा वरचा भाग थोडंसं वाळल्यासारखं कडक झालं की पापडला पलटवून पापडची दुसरी बाजू ही चांगली अशी वाळवून घ्यायची आहे। अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून हे पापड अगदी कडकडीत असं व्हायला पाहिजे। तर इथे हे पापड चांगले असे वाळले गेलेले आहेत, एकदम कडक असं हे पापड झालेलं आहे। पापड वाळण्यासाठी 1 दिवस लागलेला आहे आणि पापड चांगले असे वाळले गेलेले आहेत। पापड चांगले असे कडकडीत वाळले गेले की मगच आपल्याला हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे हे पापड वर्षभर चांगले असे टिकतात। तर आता आपण हे पापड तळून घेऊयात। तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 पापड या तेलामध्ये सोडून घेऊयात। तर इथे हे पापड तळून चांगलं असं फुललेलं आहे, साईजने अगदी डबल झालेला आहे। तर इथे हे अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड तयार आहेत। फक्त 3 इंग्रेडियंट्सचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट इथे हे साबुदाणा पापड तयार झालेला आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।